आणि सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं। कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणी प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे। 25,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर समीर गायकवाडला हा जामीन दिला गेलेला आहे। कोल्हापूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश LD बिले यांनी त्याला जामीन मंजूर केलाय। समीर गायकवाडचे वकील समीर पटवर्धन आणि वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून त्याला सशर्त जामीन दिला गेला आहे। पानसरे हत्या प्रकरणी समीर गायकवाडला जामीन मंजूर झालेला आहे। महाराष्ट्र सोडून न जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणामध्ये समीर गायकवाड हा प्रमुख संशयित आरोपी आहे। दरम्यान सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने समीर गायकवाडवर काय अटी घातल्या आहेत पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। महाराष्ट्र सोडून समीर गायकवाडने जायचं नाहीये। पासपोर्ट न्यायालयाच्या ताब्यात देणं बंधनकारक आहे त्याला। दर रविवारी तपास यंत्रणेकडे सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेमध्ये हजेरी लावणं बंधनकारक आहे। राहत्या जागेचा पत्ता न्यायालयाला सादर करायचा आहे। अशा प्रकारे न्यायालयानं सशर्त जामीन दिलेला आहे समीर गायकवाडला। या अटी घातलेल्या आहेत आणि या संदर्भात आपण आणखी माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या कोल्हापूरमधून आपल्या संपर्कात आहेत। प्रताप, समीर गायकवाडला जामीन सशर्त जामीन मंजूर झालेला आहे, काय याबाबत आणखी आपल्याकडे सविस्तर आहे डिटेल्स आहेत? अनुपमा, आपण बघतोय की सरकारी पक्षातर्फे जोरदार असा युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि त्याचबरोबर समीरला जामीन देणं कितपत धोक्याचं आहे कितपत अडचणीचं हे पटवून दिलेलं होतं। पण जे न्यायालयानं समीरला जामीन दिलेला आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे आहेत, त्याचबरोबर पानसरे कुटुंबियांच्या हे आहेत ताई आहेत, स्मिताताई पानसरे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा, समीरला जामीन मिळालेला आहे, काय सांगाल? सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करायला तुम्ही कमी पडलात का? नाही, निश्चित नाही, निश्चितपणे असं म्हणता येणार नाही। कारण का जितका म्हणून SITनं पुरावा गोळा करून दोषारोपपत्र पाठवलेलं आहे, त्या पुराव्याच्या आधारे जेवढ्या शक्तीनं जेवढ्या ताकदीने सरकारी पक्षाला जेवढी बाजू मांडता येईल तेवढी आपण मांडलेली आहे। आता सरकारी पक्षानं बाजू मांडल्यानंतर जे पुरावे मेहरबान कोर्टांच्या पुढे आलेले आहेत, आता त्यामध्ये आता आपल्याला समजलेलं आहे की 25,000 त्याचा जामीन मंजूर झालेला आहे। ऑपरेटिव्ह ऑर्डर फक्त बघायला मिळालेले आहे, पूर्ण डिटेल ऑर्डर अजून काय ऑर्डर बघायला मिळालेली नाही। तथापि कुठल्याही कोर्टाच्या ऑर्डरवर टीका टिप्पणी सरकारी वकील असो किंवा आरोपीचा वकील असो त्याच्यावर आम्हाला करायचा अधिकार नाही। की एवढं आपल्याला निश्चितपणे करता येईल की या आता जे ऑर्डर झालेल्या ऑर्डरची आपण सही शिक्क्याची नकलीची मागणी केलेली आहे। सरकार पक्षाचं असं म्हणणं आहे आणि पानसरे कुटुंबियांचं असं म्हणणं आहे ही जी आता ऑर्डर झालेली याला जामीनवर देण्याची, ह्या ऑर्डरबद्दल ही ऑर्डर कुठेतरी चॅलेंज केली पाहिजे। निश्चित त्याबद्दल आव्हान याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली जाईल। आपण पाहिलं की सरकारी वकिलांनी सांगितलेलं की या संदर्भात उच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल करणार आहोत। पानसरे कुटुंबियांच्या मेधाताई पानसरे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। त्यांना ह्या जामिनाबद्दल काय वाटतं विचारत मला सांगा की समीरला जामीन मिळालेला आहे, तुम्ही समाधानी आहात का? कारण सरकारी पक्षातर्फे खूप मोठ्या प्रमाणात युक्तिवाद करण्यात आलेला होता सुद्धा, त्याचबरोबर समीरला सोडू नये अशी विनंती सुद्धा करण्यात आली, पण कोर्टाने हे सगळं जे आर्ग्युमेंट आहे ते ग्राह्य न मानता समीरला जामीन दिलेला आहे। तपास यंत्रणेला अपयश म्हणायचं का? तपास यंत्रणांच्याकडून जी अपेक्षा आमची गेल्या कित्येक काळ आहे ती पूर्ण झालेली नाही। बऱ्याच काळ 2 प्रमुख आरोपी फरार आहेत आणि त्या फरार आरोपींना तपास यंत्रणा पकडू शकलेल्या नाहीत, हे एक वास्तव आमच्या समोर आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आजचा जो निकाल आहे तो मला असं वाटतं की सरकारी तपास यंत्रणांनी सरकारने या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे। तपास यंत्रणेनं अजून काय काय करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे? कारण ज्या पद्धतीनं जवळपास 1.5 वर्षे पूर्ण झालेले आहेत समीरला अटक करून, पण जे काही गोष्टी हातात पाहिजेत त्या लागत नाही आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? तपास यंत्रणांनी खरंच अनेक मुद्द्यांवर अजून तपास करणं आवश्यक होतं। मला असं वाटतं की या गुन्ह्याचे सूत्रधार पासून जर सुरुवात केली तर या संपूर्ण गुन्ह्याचे सूत्रधार कोण आहेत, अनेक लोक याच्यामध्ये कट कारस्थानामध्ये सहभागी आहेत, हे लोक कोण आहेत आणि शस्त्र असेल त्याच्यामधलं वाहन असेल, या सगळ्या गोष्टी शोधून काढण्यामध्ये तपास यंत्रणा अजून यशस्वी झालेली नाही, अपयशी झालेली आहे। आणि मला वाटतं त्याचा एक खूप मोठा परिणाम असा आहे की ट्रायल जी आहे ती ट्रायल सुरू होऊ शकत नाही आहे। ट्रायल कारण मुद्देमाल अजून नाही आहे ताब्यामध्ये, परंतु ट्रायल सुरू होऊन हा गुन्हा साबित होण्यामध्ये या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे। त्यामुळे तपास यंत्रणांनी खूप फोकस्ड आणि खूप तातडीने कमी काळामध्ये आता या गुन्ह्याचा तपास करावा असं आमचं म्हणणं आहे।
आपण पाहिले की ह्या होत्या मेघाताई पानसरे यांनी स्पष्टपणे सांगितलेले की तपास यंत्रणेनं ज्या पद्धतीनं तपास करायला पाहिजे होता त्या पद्धतीनं तपास केला नाही, त्याचमुळं समीरला हा जामीन मिळालेला आहे। याच्या संदर्भात उच्च न्यायालयात आम्ही आता याचिका दाखल करणार आहोत, आव्हानपर याचिका दाखल करणार आहोत, तिथं तरी किमान समीरचा जामीन नामंजूर होईल अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलेलं आहे। खरं आहे प्रताप, हे अगदी धक्कादायक आहे की समीरला एक तर जामीन मिळणं, तपास यंत्रणांनी आणखी फोकस राहणं गरजेचं आहे, जसं आता मेघाताई पानसरे म्हटलेले आहेत। मात्र सरकारनं सुद्धा लवकरात लवकर पाऊल उचलून आता उच्च न्यायालयामध्ये याबाबत याचिका दाखल करणं किंवा हा खटला आणखी पुढे नेणं अत्यंत गरजेचं आहे। प्रताप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।